नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर घातांकामध्ये 10च्या घातांकामध्ये जे उदाहरणं असतात त्या प्रकारचे उदाहरणं आहेत. तर पहा मुलांनो, पहिलं उदाहरण तुमच्या समोर असं आहे. 2.5497 गुणिले 10चा एक्सवा घात बरोबर 2549.76. तर x ची किंमत काय असेल? तर मुलांनो, ह्या प्रकारे प्रश्न जर सोडवायचा असेल तर काय करायचं लक्ष द्या. 2.5497 गुणिले 10चा एक्सवा घात बरोबर काय करायचं मुलांनो, जी संख्या 10च्या घातांकामध्ये x मध्ये दिलेली आहे तिच्या जवळची जी संख्या आहे तशीच संख्या एकदा काय करायची त्या बाजूला लिहून घ्यायची. म्हणजे काय 2.5497 आणि 6 त्याला गुणिले काय लिहायचं अगोदर मुलांना आपल्याला 10 लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग काय करायचं, बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय दिलं होतं मुलांना ते पहा. 2549 दशांश चिन्हानंतर 7 आणि 6 म्हणजे दशांश चिन्ह आपलं किती घरावर होतं, 2 घरावरती होतं. आपण काय केलंय मुलांनो, ह्या 2च्या नंतर दशांश चिन्ह लिहिलंय. म्हणजे मी काय केलं ऑलरेडी 1 2 3 घर दशांश चिन्ह काय केलंय डावीकडे सरकवलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं मुलांनो, ज्यावेळेस दशांश चिन्ह आपण डावीकडे सरकवतो म्हणजे दशांश चिन्ह आपण आपल्याकडे घेतो त्यावेळेस जो डोक्यावर जो आपल्याला घातांक द्यायचा असतो तो नेहमी काय द्यायचा आहे, पॉझिटिव्ह द्यायचा असतो. म्हणजे मी किती घरं सरकवले मुलांनो, 2 घरावर तर पहिलेच होतं ते सोडून द्या. 1 2 3 जसं 3 घरावर मी दशांश चिन्ह आणले तर डोक्यावर 10च्या कितवा घातांक द्यायचा मुलांनो, तिसरा घातांक द्यायचा आहे. आणि दशांश चिन्ह हे डावीकडे सरकवलं होतं म्हणून तो किती दिलाय मी पॉझिटिव्ह 3 लिहिलेला आहे, म्हणजे धन 3 लिहिलेला आहे. तर पहा मुलांनो, मग दोन्हीकडे हा नंबर आणि हा नंबर सारखा आहे तर काय होईल, कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील 10चा एक्सवा घातांक बरोबर 10चा तिसरा घातांक. आणि हा नियम आपल्याला माहितीये, जर दोघांचा पाया समान असेल तर कॅन्सल करा आणि घातांकाबरोबर घातांक लिहा म्हणजे x बरोबर 3. अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर किती आलंय, 10च्या घातामध्ये 3 आलेलं आहे. तर मुलांनो, तुम्हाला सोडवण्यासाठी अशाच प्रकारचा एक प्रश्न आहे, त्याचं काय उत्तर येईल ते कमेंट मध्ये सांगायचं.